डिप्लोमा विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जी-एम-एस डिप्लोमाला यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेली एम-पी-आरची क्वेश्चन पेपर ॲज इट इज आलेली आहे आणि ती 50 मार्क्सची आलेली आहे. 50 प्लस आहे, पण 50 मार्क्सची आहे. मी सांगतोय कोणते-कोणते क्वेश्चन आलेत. विद्यार्थी मित्रांनो, काही क्वेश्चन तुम्ही म्हणता सेम नव्हते. ठीक आहे, फिरून विचारलेले आहेत ते पण दाखवतो आणि जे सेम होते ते पण दाखवतो. जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणतात, की का आम्ही तुमची एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर्स किंवा कोर्स हा परचेस करावा. त्यांच्यासाठी हा प्रूफ व्हिडिओ आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-आरची क्वेश्चन पेपर पहा, आपली ही एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर ॲपमध्ये दिलेली होती. ज्यांनी कोर्स घेतला त्यांना माहीत असेल, लिहून दिलेली होती. त्यानंतर त्याच्यातला 7वाच क्वेश्चन म्हणजे 2च पेजची होती आणि जास्त पण क्वेश्चन नव्हते. तरी 20 क्वेश्चन असतील. थांबा मी चेक करतो. एक 23 क्वेश्चन होते. ठीक आहे. 23 क्वेश्चनपैकी तुम्हाला किती क्वेश्चन आले पहा. या ठिकाणी 10 मार्कचे एकाखाली एक आले. एक्सप्लेन थ्रेड कटिंग ऑपरेशन ऑन लेथ मशीन ॲज इट इज उतरलेला क्वेश्चन आहे. ॲज इट इज नो चेंजेस डायरेक्ट 4 मार्क्स तुम्हाला देऊन गेला हा क्वेश्चन. फक्त एवढी जरी काल केली असती ना, तरी तुम्ही पास होतात. पहा त्यानंतर 6 मार्क्सचा डायरेक्ट क्वेश्चन ॲज इट इज. ड्रॉ नीट स्केच ऑफ सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. ड्रॉ नीट स्केच ऑफ सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. ठीक आहे. त्यानंतर आहे 2 मार्क्सचा. आता हा जाऊ दे 2 मार्क्सचा पॅटर्न मेकिंगचे एनी 2 टाइप्स किंवा टाइप्स ऑफ पॅटर्न मेकिंग असं काहीतरी क्वेश्चन आला होता. ठीक आहे. आपण क्वेश्चन पेपर पण आहे आपल्याकडे. क्वेश्चन पेपर पण मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. हे पहा इथं आहे पॅटर्न मेकिंग. हे पहा एनी 4 मटेरियल्स यूज फॉर पॅटर्न मेकिंग आणि अलाउन्सेस एकच आहे. फक्त अलाउन्सेसच्या जागी पॅटर्न लिहिलेला आहे. विद्यार्थी मित्र, ॲज इट इज तो क्वेश्चन 2 मार्क्सचा आला होता. ठीक आहे. 6 आणि 4 10 प्लस 2 किती झाले? 12 विद्यार्थी मित्रांनो, मोजा तुम्ही मार्क्स आता. राईट एनी 4 प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड ॲज इट इज क्वेश्चन आला होता 4 मार्क्सला. किती? 16 मार्क्स झालेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला दाखवतोय ॲज इट इज. बरेच विद्यार्थी म्हणतात आला का नाही. ठीक आहे. पहा राईट एनी 4 प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, इकडं क्वेश्चन पेपर दाखवतो तुम्हाला मी. हे पहा या ठिकाणी आहे इकडं. ठीक आहे. तेच आहे कुठेतरी. पहा ॲज इट इज क्वेश्चन आहे. एक्सप्लेन एनी 4 प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड 4 मार्क्सला क्वेश्चन आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज आहे. पाहिलं. त्यानंतर हे झाले 16. त्यानंतर खाली सेंट्रिफ्युगल कास्टिंगचा एक क्वेश्चन आला. नीट स्केच ॲज इट इज 20 मार्क्सचा या ठिकाणं झाले तुमचे क्वेश्चन. त्यानंतर आता पहा अजून एक आहे. एक्सप्लेन रोलिंग प्रोसेस विथ नीट स्केच. थोडाफार प्रश्न बिंगून आला 4 मार्क्सला. किती झाले? 24 मार्क्स. आणि डिफरन्स हॉट रोलिंग आणि कोल्ड रोलिंग ॲज इट इज 4 मार्क्सला. किती झाले? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे या ठिकाणी 28 मार्क्स झालेले आहेत. ठीक आहे. आता ह्या पेपरमध्ये 28 झालेले आहेत. तर तुम्ही 25च धरा. ठीक आहे. 28 झालेले पण 25च धरा चला. कारण की काही क्वेश्चन फक्त सेंटेन्स बदलून होते. म्हणजे ॲज इट इज होते, पण सेंटेन्स काही ना पॅटर्नच्या जागी अलाउन्सेस आलं होतं. एवढंच झालं होतं, बाकी काही नाही. त्यानंतर ही PDF आपलीच आहे जी-एम-एस एज्युकेशन प्लॅटफॉर्मची. हिच्यातले जे क्वेश्चन होते ते देखील आले. इंडेक्सिंग मेथड आहे. इंडेक्सिंग मेथड क्लासिफाय करा. तुम्ही जर त्याचं क्वेश्चन सोडला असता, आपण ॲपवरती व्हिडिओ टाकले होते. त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलं होतं कोणते-कोणते येऊ शकतात. तर ते ज्यांनी केलं त्यांना चांगले मार्क्स. डिस्क्राईब पॅटर्न अलाउन्सेस विथ नीट सुटेबल स्केल 4 मार्क्सला ॲज इट इज क्वेश्चन. एक्सप्लेन थ्रेड आता हा सांगितला आहे आत्ताच. वेल्डिंग प्रोसेसचं क्लासिफाय केलं किंवा डेफिनेशन आली फक्त. डिफाईन वेल्डिंग प्रोसेस एवढं क्लासिफिकेशन केलं म्हटल्यावर डिफाईन तर तुम्हाला सहज लिहिता येईल. त्यानंतर आहे एक्सप्लेन इन्व्हेस्टमेंट कास्टिंग विथ प्रोसेस विथ नीट स्केच ॲज इट इज 4 मार्क्सला क्वेश्चन आहे हा. ॲज इट इज नो चेंजेस. तर मित्रांनो, त्यानंतर डिस्क्राईब MIG आणि TIG वेल्डिंग मी असं सांगितलं होतं. त्याचा व्हिडिओ मी सांगितलं होतं डिफरन्स पण येईल. ठीक आहे. तर डिफरन्स पण आलेला. म्हणजे तुम्ही जर हे जरी केलं असतं तरी तुम्हाला डिफरन्स मनाने लिहिता आला असता. या ठिकाणी डिस्क्राईब अप मिलिंग अँड डाऊन मिलिंग डिस्क्राईब आहे या ठिकाणी लिहिलेलं. फक्त डिफरन्स आला आहे अप मिलिंग अँड डाऊन मिलिंग क्वेश्चन पेपरमध्ये ॲज इट इज. त्यानंतर आहे कॉजेस अँड रेमेडीज ऑफ डिफरंट वेल्डिंग डिफेक्ट ॲज इट इज क्वेश्चन आलेला आहे. असे क्वेश्चन आपण जे दिलेले आहेत त्याचे ॲज इट इज आलेले आहे. त्याचे प्रूफ आहेत हे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे म्हणताना दुसरीकडलं आहे तर काही आपलंच आहे जी-एम-एस एज्युकेशनचं. या ठिकाणी नाव पण पाहू शकता जी-एम-एस एज्युकेशन प्लॅटफॉर्म. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर पुढचा कोणताही कोर्स घ्यायचा असेल तर लवकर जा, ॲप डाउनलोड करा. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर जो कोर्स पाहिजे तो परचेस करा. काही अडचण आली तर ॲपवर नंबर आहे, त्याला मला मेसेज करा. धन्यवाद.